इथे एक झोपडी आहे. इथं आपण पाहूया कुणी आहे का. ये कागद टाकलं यांनी झोपडीवरती, गळत असेल बहुतेक. आहे का घरात कोणी? आहे. या इथे एक काका आहेत. काटे सांगली दिसत. अपंग आहेत का तुम्ही? हो अपंग आहे. हां बोला सर. आम्ही साई जनसेवा संस्थेकडून आलोय. हो थोडंसं माहिती विचारायची होती तुमची. विचारा ना सर. तुम्ही काय व्यवसाय करता? व्यवसाय असंच काहीतरी जमलं तर करतो, नाही तर मग असंच असतो. बरं बरं. मग इथं जाळ्या वगैरे दिसल्या माशांच्या, मच्छीमारी करता का? मच्छीमारी करतो पण थोडक्यातच करतोय. हा का? हो. किती आहेत कुटुंबात? किती लोक आहेत तुम्ही? आम्ही 6 माणसं आहेत. 6 माणसं. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मासेमारी करता का? हा स्टार्ट. उदरनिर्वाहासाठी काय करता? हे असं का कधी खायला भेटले किंवा नाही तर मग कोणत्याकडे तरी थोडेसे मागायला जातो. मागायला जाता? हो. मग काम करत नाही का तुम्ही? काम करतो. एका पायावर कसं काय करणार हो? बोला ना सर तुम्ही. बरं. आणि तुमच्या मिसेस आहेत? हो आहेत. मुलं किती? 4 मुलं आहेत. शाळेत जातात का मुलं? हो. कितीला आहेत? एक 8वीला आहे, एक 5वीला आहे. बाकीचे लहान आहेत. मासेमारी करता का तुम्ही? हो करतो, पण कधीतरी करतोय. जमलं तर करतो, नाहीतर मग नाही. बघू शकता आपण एका पायाने अपंग आहेत ते. मासेमारी हा त्यांचा मेन व्यवसाय आहे, परंतु अपंग असल्यामुळे त्यांना काही. तर मग आम्ही आहे ना असं उपाशी असलो ना, मग ते मच्छीमारी मासे मारले तरी पण काय होतं का बा खप होत नाही. मग त्याच्यात काही पैसे भेटत नाही. मग आम्ही कोणत्याकडे पण उसण्या पासण्याला जातो, साईडच्या लोकांकडं किंवा कोणत्याकडे पण कोणी दिलं तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. पाहू शकता आपण एका पायाने अपंग आहेत, त्यामुळं मासेमारी करू शकत नाही. आणि त्यांचं घर बघू शकता तुम्ही, अगदी बिकट परिस्थितीमध्ये राहतात. तर आपली साई जनसेवा संस्था आहे, त्या संस्थेने तुम्हाला एक छोटीशी मदत म्हणून तुम्हाला एक छोटंसं किराणा किट आणलेलं आहे आम्ही, ते तुम्हाला आम्ही देणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक अगदी गरजेचं म्हणजे कसं, आता जगण्यासाठी अन्न महत्त्वाचं आहे. त्यातून कमीत कमी तुम्हाला एक छोटंसं आमच्याकडून एक सहकार्य म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही तुम्हाला ते किराणा किट देणार आहोत. थांबायचंच का? सोडून दाखवू? नाही राहू द्या. हो गरिबासाठी आणलंय तुम्ही म्हणल्यावर. बघा, आपली जी संस्था आहे ना, त्या संस्थेने आणि खास करून जे आपल्या संस्थेला जे दानशूर व्यक्ती आहेत की जे आपल्या संस्थेला जे पैसे पाठवतात, ह्या उपक्रमाला ज्या लोकांनी पैसे पाठवले, आज खरोखर त्यांचे पैसे अगदी योग्य ठिकाणी लागलेत असं मी त्यांना सांगेन. कारण खरोखर गरजूंपर्यंत ही मदत पोचलेली आहे. आज ह्या काकांचा एक पाय अपंग आहे, ही अवस्था बघू शकता घराची कशी येते. आणि यांना आज एक फुलना फुलाची पाकळी म्हणून यांना एक थोडंसं एक सहाय्य आपल्या संस्थेकडून भेटणार आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता, याच्यामध्ये तेल आहे, तांदूळ आहे, मसाले आहेत, साखर आहे, शेंगदाणे, डाळ आहे, ही पण डाळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यांच्याकडं लाईट नाही, इथं लाईट नाही, काही नाही, म्हणून खास करून त्यांना आहे ना हे पीठ आहे
हे खास त्यांच्यासाठी आणलेलं आहे आपण. आणि खरोखर मी जे आपल्या संस्थेला ज्या ह्या उपक्रमासाठी ज्या ज्या लोकांनी पैसे पाठवले, मी अक्षरशः खोट नाही सांगत, मी खूप त्यांचा ऋणी आहे की आज आम्ही फक्त संस्था फक्त एक माध्यम आहे आम्ही, परंतु खरे याचं श्रेय तुम्हाला जातं की आज तुमच्यामुळं हा उपक्रम आज खरोखर यशस्वीरित्या पार पडतोय आणि गरजूंपर्यंत ही खरोखर मदत येते. खूप खूप धन्यवाद.